आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही। इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहे टेकिट सुपरमार्ट। टेकिटचा वायदा जास्तीत जास्त फायदा। तांदूळ आणि तृणधान्य, कडधान्य, खाद्यतेल, दुग्ध उत्पादने, मसाले, कॉस्मेटिक्स, स्टेशनरी, क्रीडा साहित्य, कपडे, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक, घरगुती उपकरणे, सायकल्स, फुटवेअर, खेळणी, भेटवस्तू, MRPवर किमान 10 ते 60% सूट। यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टीव्ही, फ्रीज, इलेक्ट्रॉनिक वस्तूवर भरघोस सूट। 10% पासून ते 60% बचत। प्रत्येक वस्तूवर बचत। टेकिट मॉलमध्ये या आणि भरघोस खरेदी करा। एकावर एक फ्री वस्तू मिळवा। यामध्ये घरगुती उपकरणे, कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट। पत्ता पंचवटी टॉकीज रोड, छत्रपती शाहू महाराज पुतळ्याजवळ। खरेदीचा आनंद लुटा बाहेर कुठेही न जाता। आजच या टेकिट मॉलमध्ये। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। इचलकरंजी शहरामध्ये शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात आज गांधी पुतळा चौक येथे जोरदार निदर्शने करण्यात आली। अजित पवार यांनी PhD करून विद्यार्थी काय दिवे लावणार या केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले होते व अजित पवार यांच्या पोस्टर घेऊन धरणाच्या शिक्षणात काय दिवे लावणार असा मजकूर त्यात लिहिला होता। त्यावेळी काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले होते। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी विधिमंडळामध्ये PhD करून मुले काय दिवे लावणार असा सवाल केला होता। काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी विधिमंडळामध्ये PhD मुलांबाबत एक तारांकित प्रश्न उपस्थित केला होता। त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी PhD करून मुले काय दिवे लावणार असा सवाल केला होता। त्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्यामध्ये काँग्रेस आक्रमक झाली आहे। इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आज गांधी पुतळा चौक येथे अजित पवार यांचा पोस्टरमध्ये धरणाचे काय दिवे अजित पवार यांनी लावलेत तसेच शिक्षणामध्ये काय दिवे लावणार असा मजकूर पोस्ट करण्यात आला होता। हा पोस्टर आकर्षणाचा केंद्रबिंदू बनला होता। अजित पवार यांनी संपूर्ण महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांची माफी मागावी अन्यथा अजित पवार यांना जशास तसे उत्तर दिलं जाईल। यावेळी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने अजित पवार यांचा धिक्कार असोच्या घोषणा देण्यात आल्या। येणाऱ्या काळामध्ये अजित पवारांना जशास तसं उत्तर दिलं जाईल। अजित पवार यांनी हे केलेलं वक्तव्य चुकीचं आहे याच्या इथून पुढे काँग्रेसकडून आक्रमक भूमिका घेतली जाईल व महायुतीच्या विरोधात ठामपणे उभं राहिलं जाईल। अजित पवार वारंवार अशी वक्तव्य करत असल्यामुळे ते अडचणीत सापडत आहेत। काही वर्षापूर्वी धरणामध्ये पाणी आहे का नाही याच्यावरही त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं। त्यावेळी सुद्धा त्यांच्या विरोधात सर्वच पक्ष आक्रमक झाले होते। अजित पवार बेधडकपणे बोलल्यामुळे अडचणीत व गोत्यात येतात असं कायमपणे त्यांचा पारंपरिक वक्तव्य बनलंय। त्यामुळे राजकीय नेत्यांनी भान ठेवून बोललं पाहिजे असं सध्या जनतेतून उमटू लागलंय। या आंदोलनावेळी इचलकरंजी शहर युवक अध्यक्ष प्रमोद खुडे, गोविंद आढाव, डॉक्टर विलास खिलारे, NSUIचे शहर अध्यक्ष रेहन नदाब, आदित्य खोत, बिस्मिल्ला गैबान, ज्योती भिसे, मधु मेहतर, सचिन साठे, तौसिफ लाटकर, ओंकार आवळकर, निलेश पाटील, रमजान शिकलगार, पोपट शिंदे, चंद्रकांत मिस्त्री, मंथन सुतार, प्रेम तेरणी, सुदाम साळुंखे, अजित मेणेकर, राजू काटकर, राजू किनेकर, रवी वासुदेव, अनिल पाचिंद्रे, प्रवीण फगरे, रजनीकांत वासुदेव, योगेश कांबळे, आलम मोमीन, गोविंद, मिलिंद कुरणे, सुनील वासुदेव, स्वप्नील वाकडे, संदीप पाटील, भोसले, रत्नपारखी, अवी बालिकाई, किरण कुरणे यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते। आज इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा निषेध करण्यासाठी आणि निदर्शनं करण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलो आहोत। 2 दिवसापूर्वी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आमचे नेते बंटी पाटील यांनी सारथी पार्टीच्या विद्यार्थ्यांना फेलोशिप मिळाली पाहिजे आणि सरकार याबाबत काय धोरण घेणार अशा पद्धतीचा प्रश्न केल्यानंतर PhDचे विद्यार्थी PhD करून काय दिवे लावणार अशा पद्धतीचा संतापजनक प्रश्न आणि विधान त्या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केले। शिक्षणाबद्दलची एकूण आस्था महायुती सरकारची काय आहे आणि ही परंपरा चालवण्याचं काम कशा पद्धतीनं केलं जातं हे या उद्वेगजनक वक्तव्यातून दिसून येते। भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांची बहुजनांनी शिकताच कामा नये, केवळ उच्चवर्णीयांनी शिक्षण घ्यावं आणि बाकीच्या समाजानं त्यांच्या हाताखाली काम करावं अशा पद्धतीची जी प्रवृत्ती गेल्या अनेक शतकापासून या राज्यामध्ये आहे, त्या राज्यातल्या बहुजन समाजाला
मागासवर्गीय समाजाला शिक्षणाचा कुठलंही दार उघडता कामा नये अशा पद्धतीची भूमिका अजित पवारांनी या ठिकाणी मांडली आणि ही त्यांची एकट्याची भूमिका नाही तर भारतीय जनता पक्षाचं डोकं त्यांच्या मागं आहे आणि त्यामुळं अशा पद्धतीचं विधान हे केलं जाते। महाराष्ट्रामध्ये छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिराव फुले या तिघांनीही शिक्षण हे सर्वांना खुलं झालं पाहिजे। सावित्रीबाईंनी त्या ठिकाणी काम केलं आणि महिलांना शिक्षण उपलब्ध करून दिलं, परंतु ही परंपरा मोडली जावी। एका बाजूला प्राथमिक शाळा बंद करण्याचा घाट सरकार घालतंय आणि दुसऱ्या बाजूला उच्च शिक्षण देखील आता बंद करावं। PhD घेऊन हे विद्यार्थी काय दिवे लावणार अशा पद्धतीचा संतापजनक प्रश्न आणि वक्तव्य विधानसभेमध्ये अजित पवारांनी केलं। अजित पवारांनी त्यांच्या मागची असणारी जी प्रवृत्ती आहे की जी त्यांना बोलायला लावते ही यातून दिसून येते आणि म्हणून संबंध राज्यभर अनेक विद्यार्थी संघटनांनी या ठिकाणी आंदोलन केलं। म्हणून आम्ही आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं या ठिकाणी अजित पवारांच्या विरोधामध्ये आंदोलन करतोय। त्यांनी माफी जरी मागायचं नाटक केलं असलं तरी या ठिकाणी त्यांची प्रवृत्ती दिसून आली आहे। त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आता ते राहू शकत नाहीत। त्यांनी उपमुख्यमंत्री पदाचा त्या ठिकाणी राजीनामा द्यावा आणि या ज्या विद्यार्थ्यांना आम्ही फेलोशिपची मागणी करतोय सारथीच्या त्यातल्या 2300 विद्यार्थ्यांपैकी 1359 विद्यार्थ्यांना फक्त फेलोशिप मिळणार। ती फेलोशिप 31,000 रुपये प्रति महिन्याला मिळणार आहे, पण ही सगळ्या विद्यार्थ्यांना मिळावी आणि सरसकट सगळ्या विद्यार्थ्यांना मिळावी बहुजन समाजातल्या। म्हणून गेल्या 45 दिवसापासून हे आंदोलन कोल्हापूरच्या ठिकाणी चालू आहे विभागीय कार्यालयासमोर। त्या विद्यार्थ्यांना न्याय द्यायचं काम सरकारनं करावं, अन्यथा यापुढच्या काळात आम्हाला यापेक्षा तीव्र आंदोलन करावं लागेल आणि अजित पवारांनी स्वतःची जीभ सांभाळून पुढच्या काळामध्ये वक्तव्य करावीत, अन्यथा त्यांना या ठिकाणी काँग्रेस जाब विचारल्याशिवाय राहणार नाही असं या निमित्तानं मी आपणाला सांगतो। सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल यामध्ये बायपास सहित सर्व शस्त्रक्रिया, ऑपरेशन थिएटर, सुसज्ज कॅथ लॅब, सुसज्ज 28 बेडचे ICU, सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना, अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर, फ्री होम सॅम्पल कलेक्शन, 10 सूट, यामध्ये रक्तलघवी व इतर काही, सुसज्ज स्पेशल रूम, जनरल वॉर्ड, 24 तास ॲम्ब्युलन्स सेवा। सेवा सदन हेल्थ हॉस्पिटल, निरामय रोड, बोहरा मार्केट, इचलकरंजी। फोन नंबर 72 76 74 80 03।